दक्षिणेचे रामराज्यच. परंतु 4 सुलतानांनी एकत्र मिळून विजयनगरचा राजा रामरायाला संपविले. राक्षस तागडीच्या प्रचंड युद्धात हिंदूंचा शेवटचा संग्राम संपला. रामरायाच्या 10 लाख फौजेचा पराभव झाला. रामरायाचे पुस्तक तोडून त्यातून मेंदू व मांस बाहेर काढून तरी कामे केले व विजापूरच्या एका 60 पाण्याच्या मोठ्या मोरीपाशी असे बसविले की त्या मोरीतून येणारी गहाण रामरायाच्या तोंडातून बाहेर यावी. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती तुळजा भवानीच्या दरवाज्यावर मुठी आपटून एकनाथ आक्रोश करीत. करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच आलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या शिळी करीसी लंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी जोळी, सप्त पाताळी पावलेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग वय आता जाणव का बसली आहेस? हे चंड मुंड भंडाप खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी दार उघड, दार उघड बये दार उघड. पुढील 5 महिने बाळ पोटात असताना अति दुःखात गेले. उदरीत वाढत असणाऱ्या निखाऱ्याला सुडाने अभिमन्यूप्रमाणे मी शिकवू लागले. मी अंबिकेकडे वरदान मागू लागले. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे. मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज ज्ञान दे, मज त्राण दे. उन्मत्त कीर्ती हास दे, चिरभारण्याचा मंत दे, निरटाळण्या या दैत्यकुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे. शिवनेरीवर शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरात फाल्गुन महिन्यात वद्य तिथीला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. सुलतानांनो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळा उडविण्याकरिता कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला.